आकड्यांचा क्रायटेरिया लावून बोलायचं झालं तर मनसेचं संख्याबळ एका आमदारापुरतं। पण मागच्या निवडणुकातलं अपयश विसरून मनसेनं पुन्हा कंबर कसली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये इंजिन पळवता येऊ शकतं याची चाचपणी सुरू आहे। दरम्यान इंजिन बनून धावण्यापेक्षा महायुतीच्या एक्सप्रेसचा डबा होण्यामध्ये मनसेला जास्त रस आहे असंही दिसतंय। त्यामुळे मनसेचं इंजिन स्वबळाच्या ट्रॅकवर धावणार की महायुतीच्या, पाहूया। मनसेचं इंजिन महायुतीच्या की स्वबळाच्या ट्रॅकवर? लोकसभेसाठी किती मतदारसंघात इंजिन धावणार? राज ठाकरेंच्या घरातून कोण आखाड्यात उतरणार? सध्या राजू पाटलांच्या रूपात एकमेव आमदार असलेल्या मनसेनं लोकसभेसाठी जोरदार बैठका सुरू केल्यात। मुंबईतल्या MIG क्लबमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली। लोकसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी मनसैनिक कितपत सज्ज आहेत याचा आढावा या बैठकीत राज ठाकरेंनी घेतला। लोकसभा स्वबळावर लढवायची की महायुतीशी हात मिळवणी करून? लोकसभेच्या कोणत्या जागा लढवता येतील? कोणत्या मतदारसंघात मनसेची किती तयारी आहे? लोकसभेच्या अनुषंगानं मनसेसाठी कोणते मतदारसंघ महत्त्वाचे आहेत? या सगळ्या प्रश्नावर राज ठाकरेंनी मनसे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली। तिथले उपसंघटक, संघटक आणि समन्वयक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष अशा सगळ्यांशी त्यांनी आढावा घेतला राजसाहेबांनी। आणि त्याच्यानंतर नेमकं आपल्याला काय करायचं, पुढची वाटचाल कशी करायची आहे त्याची आता वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्याच्यावरती आता नेते मंडळींसोबत त्यांचं चर्चा होईल। सर्वस्व अधिकार साहेबांचेच आहेत, पण म्हणूनच साहेबांनी आपल्या सगळ्या सहकार्यांना विश्वासात घेऊन नेमकं काय करायला पाहिजे याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याच्यातूनच आता ते नेते मंडळींसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेतील। सध्या मनसेनं 48 पैकी 21 मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलंय। यापैकी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा, संभाजीनगर आणि सोलापूर या मतदारसंघावर मनसे जास्त जोर देणार असल्याचं कळतंय। आता प्रश्न असा उरलाय की भाजपशी हात मिळवणी करण्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहेत। हे प्रयत्न फक्त गुप्त बैठकांपुरते उरले नसून मनसे नेते फडणवीसांच्या कार्यक्रमात स्टेज शेअर करू लागलेत। या संदर्भात बाळा नांदगावकरांना छेडलं असता त्यांनी काय म्हटलंय जरा तुम्हीच ऐका। व्यासपीठावरती आम्ही जाणं याचा अर्थ युती होते असं होत नाही। कोणीतरी डोळा मारणं, कोणीतरी शिटी म्हणजे टाळी देणं याने युत्या होत नाही, किंवा पेपरमधून बोलणं आणि युत्या होत नाही। प्रत्यक्षात चर्चा विनिमय झाल्यानंतरच त्याच्यावरती निर्णय होत असतो। आणि त्याच्यामुळे अजून काही निर्णयप्रत काही आलेले नाही। भविष्यातली वाटचाल ही एकंदरीत साधारण एक विचारधारा असलेल्या माणसांच्या सोबत होत असते आणि त्याच्यामुळे मनं जुळली पाहिजेत, विचारधारा जुळली पाहिजेत। 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये मनसेचं इंजिन एका आमदाराच्या पुढे काही धावलंच नाही। त्यानंतर राज ठाकरेंनी पक्षाला प्रकाश झोतात आणण्यासाठी वेगवेगळे स्टँड घेतले। मनसेला हिंदुत्ववादी अशी ओळख मिळवून देण्यासाठी पक्षाचा झेंडा बदलला। मशिदीवरील भोंग्यांविरोधात मनसेनं जोरदार मोहीम सुरू केली। मनसैनिकांकडून हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम सुरू झाले। त्यानंतर मनसेनं मराठी पाट्यांचा मुद्दा हाती घेत खळखट्याक सुरू केला। तसंच टोलचा मुद्दा पुन्हा एकदा जिवंत करत काही ठिकाणी तोडफोड देखील केली। वेगवेगळ्या भूमिकेमुळे आणि मुद्द्यांमुळे मनसे प्रकाश झोतात राहते। पण निवडणुकांच्या वेळी मनसे उमेदवारांना डिपॉझिट वाचवणं देखील कठीण होऊन बसतं। ही कोंडी फुटत नाही तोपर्यंत मनसेला मोठ्या पक्षाकडून टाळी मिळण्याची प्रतीक्षा असेल एवढं नक्की। धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।